मोशन इन स्ट्रेट लाईनचं लेक्चर नंबर 10. त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ मोशनवरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर मग जेव्हा ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट असलं तेव्हा v इज इक्वल टू काय असते u प्लस AT, s इज इक्वल टू काय असते ut प्लस हाफ AT स्क्वेअर, v स्क्वेअर इज इक्वल टू काय असते u स्क्वेअर प्लस 2as, s n काढायसाठी काय असते u प्लस हाफ 2n मायनस 1 गुणिले a. ॲव्हरेज वेलॉसिटी काढायसाठी काय असते इनिशियल वेलॉसिटी प्लस फायनल वेलॉसिटी बाय 2. 9 क्लासवाली फिजिक्स आपल्याला या इक्वेशनसाठी कामी येते. आणि जे इंटिग्रेशन बेस्ड क्वेश्चन. u आहे इनिशियल वेलॉसिटी, v आहे फायनल वेलॉसिटी, a आहे ॲक्सिलरेशन, t आहे टाइम, s इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, s nth म्हणजे डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड. डिफरेंशिएशन प्लस इंटिग्रेशन ऑल टुगेदर विथ ग्राफ. s nth इज इक्वल टू काय असते u प्लस हाफ 2n मायनस 1 a. u दिले 20, a दिले 30. तर मग फाइंड डिस्प्लेसमेंट इन 6 सेकंड. यस काढायचे 20 u आहे प्लस हाफ 2 गुणिले 6 मायनस 1 गुणिले 30. त्याचं किती आलं यस 185. आता अ पार्टिकल स्टार्ट मोशन फ्रॉम रेस्ट सच दॅट इट ट्रॅव्हल 100 मीटर इन फर्स्ट 10 सेकंड. फाइंड हाऊ मच इट विल ट्रॅव्हल इन नेक्स्ट 10 सेकंड. तर मग आधी रस्ता बनवून घ्यायचा. t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 10. हे काय होतं a पासून b पर्यंतचं म्हणजे x1 इज इक्वल टू काय ut प्लस हाफ AT स्क्वेअर. u किती आहे 0 म्हणून मग ut पण किती झालं 0. त्यानंतर हाफ a t किती आहे 10चा वर्ग 100. मग x1 माहीत होतं आपल्याला किती आहे 100. मग याच्यामध्ये a आलं, a किती आलं 2. तर मग a पासून c पर्यंत जाताना t होतं t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 20 पर्यंत. म्हणजेच मग s इज इक्वल टू काय ac इज इक्वल टू ut प्लस हाफ AT स्क्वेअर. आणि इथं s काय आहे तर 100 प्लस x2 आणि u 0 हाफ. याला AT किती आहे 20चा वर्ग. मग याला सॉल्व केलं तर आन्सर काय भेटते आपल्याला x2 इज इक्वल टू 300 आणि x1 किती होतं 100. म्हणजे t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 10 पर्यंत जाताना अंतर काय होतं 100 आणि t इज इक्वल टू 10 पासून t इज इक्वल टू 20 पर्यंत जाताना अंतर किती झालं t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 20 पर्यंत जाताना अंतर किती झालं 300. मग x1 इज टू x2 चा रेशो किती आला 1:3. A particle start motion from rest such that acceleration is constant and its first t0 time its displacement is x1 and in next t0 time its displacement is x2 and in the next t0 time it is x3. Find x1 is to x2 is to x3. तर t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू t0 पर्यंत जायला टाइम किती लागला अंतर किती पार करावं लागलं x1. t0 पासून 2t0 पर्यंत अंतर किती होतं x2. 2t0 पासून 3t0 पर्यंत अंतर किती होतं x3. मग x1 इज इक्वल टू काय असणार ut प्लस हाफ AT स्क्वेअर म्हणजेच 0 प्लस हाफ AT0 स्क्वेअर. आणि x1 प्लस x2 काय असणार ut प्लस हाफ AT स्क्वेअरमध्येच 0 प्लस हाफ a 2t नॉटचा स्क्वेअर.
आणि x1 प्लस x2 प्लस x3 काय असणार 0 प्लस हाफ a 3 t0चा स्क्वेअर. मग x1 इज इक्वल टू काय होतं हाफ a tचा स्क्वेअर, x2 काय हाफ a 3tचा स्क्वेअर 3 t0चा स्क्वेअर आणि x3 हाफ a 5 t0चा स्क्वेअर. तर मग आपण x1 is to x2 is to x3चा जर रेशो काढायचा म्हणलं तर काय ते 1:3:5. तर हे रेशो कधी आपण म्हणू शकतो जेव्हा टाईम इंटरवल दिलेली आहे ती सेम आहे आणि पहिल्यांदा बॉडी रेस्टमध्ये होती, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी जी होती ती 0 होती आणि ते एका स्ट्रेट लाईनमध्ये जाऊ लागले. तर आपण आपल्याला इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 भेटले होते. तर आपण इक्वेशन 2मधून इक्वेशन फर्स्ट काढलं आणि 3मधून 2 काढलं. तर तेव्हा आपल्याला x2 आणि x3 भेटणार. x1 तर बाहेरच होतं, मग त्याच्यावर आपण त्याचा रेशो काढला. A particle start motion from rest such that acceleration is constant and first 1 second its displacement is x1, in next 1 second its displacement is x2 and in next 1 second it is x3. Find x1 x2 x3. तर nth is हे आहे फर्स्ट सेकंड, nth सेकंड x थर्ड इज इक्वल टू आहे nth थर्ड सेकंडसाठी तर 1:3:5. कारण तर टाईम इंटरवल दिलेली आहे ती पण सेम आहे आणि जे पहिल्यांदा स्टार्टिंगला ते होतं रेस्टमध्ये. अगर पार्टिकल रेस्ट से एक्सेलरेशन कांस्टेंट मोशन स्टार्ट करे तो हर t0 टाइम के तो काय लिहिले ना, अगर पार्टिकल रेस्ट से जेव्हा ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे आणि पासून म्हणजे u इज इक्वल टू 0 चालू व्हायला आहे आणि टाईम इंटरवल जी दिलेली आहे ती सेम आहे, तर मग तेव्हा x1 इज टू x2 इज टू x3चा ग्राफ काय ते 1:3:5. म्हणजे फर्स्ट सेकंड इज टू सेकंड प्लस इज टू थर्ड सेकंड काय ते 1:3:5. A particle start motion with 20 meter per second such that it's traveled 100 meter in first 10 second. Find how much it will travel in next 10 second. आणि acceleration काय constant. acceleration constant आहे आणि स्टार्टिंगची वेलोसिटी किती आहे, इनिशियल वेलोसिटी 20. तर मग आणि अंतर किती पार केले 100. तर मग 100 इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर यस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर याला फॉर्म्युला यूज केलायचा. u 20 ती 10 प्लस हाफ a काढायचं आहे, a याच्यावरून येते आणि मग a ची व्हॅल्यू खालच्या इक्वेशनमध्ये पुट करायची, आपल्याला x2 भेटून जाते. A particle start motion from origin with velocity 20 meter per second such that in first 10 second its displacement is 500 and in next 15 second it will x2. Find x2. तर या टाईपचे जे प्रॉब्लेम आहेत तिथं आपण ते x1 x2 x3 वाला रेशोचं लावू शकत नाही, कारण एक तर टाईम इंटरवल सेम नाही आहे. म्हणून मग इथं इक्वेशन ऑफ मोशननुसार करायचं. 500 दिलेला होता ut प्लस हाफ at स्क्वेअरनं काढायचं, इथून a भेटते. मग आलेलं a खालच्या इक्वेशनमध्ये ठेवायचं, मग तिथून आपल्याला काय भेटते यस, म्हणजेच x2 भेटून जाते. A particle travel
300 मीटर इन फर्स्ट 10 सेकंड अँड 400 मीटर इन नेक्स्ट 10 सेकंड, हाऊ मच इट विल ट्रॅव्हल इन नेक्स्ट 10 सेकंड. तर पहिल्या 10 सेकंदामध्ये किती पार केलं अंतर? 300. दुसऱ्या 10 सेकंदामध्ये म्हणजे t=10 पासून t=20 पर्यंत किती पार केलं? 400. मग t=20 पासून t=30 पर्यंत जायला किती अंतर पार करतील हे आपल्याला काढायचे. तर 300 आले अंतर पार केले आणि तेव्हा टाईम किती झालता? 10. मग इनिशियल वेलॉसिटी किती? मग आपण ut प्लस हाफ at² यानं काढू शकतो. आणि आपल्याला दुसरं अजून काय माहिती आहे? इथनं जे दुसरा टाईम आहे म्हणजे टोटल t=0 पासून t=20 पर्यंतचा, तर ते डिस्टन्स किती आहे? 700. मग 700 ut प्लस हाफ at² मध्ये टाकायचं त्या व्हॅल्यू. मग आपल्याला इथं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल भेटते. आणि मग त्याच्या तर मग आपल्याला हे जर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे तर मग याला आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला u आणि a ची व्हॅल्यू भेटते. आणि मग त्यानुसार आपण काढू शकतो की नेक्स्ट टाईममध्ये u आणि a भेटल्यावर तर सोपं जाणार आहे ना काढायला. अ पार्टिकल ट्रॅव्हल 300 मीटर इन फर्स्ट 10 सेकंड अँड 400 मीटर इन नेक्स्ट 5 सेकंड, हाऊ मच इट विल ट्रॅव्हल इन नेक्स्ट 10 सेकंड. तर मग पहिल्यांदा किती पार केलं? 300. म्हणजे s=ut प्लस हाफ at² फॉर्म्युल्यावरचे गणित येते. तर s किती आहे? 300. u माहीत नाही, a किती दिले? t किती दिले? 10. a पण माहीत नाही आहे. आणि नंतर म्हणजे t=0 पासून t=15 पर्यंत जाईपर्यंत त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली? 300. 300 आणि 400 किती झाले? 700. मग ut प्लस हाफ at² इथं पण लागते. आणि मग या दोन इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशनवाल्या मेथडनं सॉल्व केलं तर तिथून a आणि u भेटते. आणि मग आलेलं a आणि u आपण जर पुढच्या इक्वेशनमध्ये ठेवलं तर मग आपल्याला नेक्स्ट 10 सेकंडमध्ये त्यानं किती अंतर पार केलं हे भेटून जाते. A bullet enter inside solid wooden box with velocity 20 meter per second and comes to at rest after penetrating 4 meter. Find retardation. रिटार्डेशन म्हणजे काय असते? ॲक्सिलरेशन, जे की निगेटिव्ह असते. आणि एक बंदुकीची गोळी आहे, त्यानं लाकडाच्या ठोकळ्यामध्ये जाताना ती स्पीड किती होती? 20 मीटर पर सेकंड. आणि येताना ती रेस्टमध्ये आली आणि तिनं 4 मीटर अंतर पार केली आणि ती थांबली. मग रिटार्डेशन म्हणजे काय असते? ॲक्सिलरेशन. मग v² मायनस 2as, v² प्लस 2as यानं काढता येते. फायनल वेलॉसिटी 0, इनिशियल वेलॉसिटी 20. मग याच्यानुसार आपल्याला a भेटते किती आलं? 50. आपण रिटार्डेशन म्हणजे -50. वेन बुलेट विल कम्स टू ॲट रेस्ट. तर मग जी बुलेट आहे ती रेस्टमध्ये केव्हा येईल म्हणे? रेस्टमध्ये येईल म्हणजे तिची फायनल वेलॉसिटी जी आहे ती पाहिजे 0. तर फायनल वेलॉसिटी किती असली पाहिजे आपली? 0. आणि इनिशियल किती आहे? 20. तर मग या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या तर आपल्याला टाईम भेटते की जेव्हा आपली वेलॉसिटी किती असणार आहे? 0. मग ते टाईम किती आला? 4. ॲक्सिलरेशन आपण दुसऱ्या अजून एका मेथडनं काढू शकतो, जे की आहे स्टॉपिंग डिस्टन्स काढायचा फॉर्म्युला आहे. x=u²/2a. u² म्हणजे इनिशियल वेलॉसिटीचा स्क्वेअर, जे किती आहे? 20चा वर्ग बाय 2a. a आपल्याला काढायचं आहे. x माहिती किती आहे? 4. मग a किती आलं? 50. आता इथं आपल्याला शिकायचं स्टॉपिंग डिस्टन्स. एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं ॲक्सेलरेशन आहे ते अपोजिट डायरेक्शनमध्ये चालू आहे आणि वेलॉसिटी वेगळ्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे स्पीड डाऊन होणार आहे. आणि मग ते फायनली ऑब्जेक्ट जाऊन रेस्ट
म्हणजे रेस्टमध्ये जाणार आहे. तर मग ते जे डिस्टन्स आहे जिथून वेलॉसिटी होती इनिशियल वेलॉसिटीपासून 0 होईपर्यंत जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो यक्स. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय असते यू स्क्वेअर प्लस 2ax. यसला आपण यक्स म्हणलं जर समजा, तर फायनल वेलॉसिटी किती होती 0. इनिशियल काय होती यूचा वर्गला यूचा वर्ग मायनस 2ax. तर मग आता इथं यक्सची आलटापालटी करून यक्स इज इक्वल टू काय आलं मग यू स्क्वेअर बाय 2a. आणि स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजेच काय असतं यक्स इज इक्वल टू काय यू स्क्वेअर बाय 2a. आणि हे आपण कधी यूज करू शकतो जेव्हा ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे आणि फायनल वेलॉसिटी जी आहे ती आहे 0. स्टॉपिंग डिस्टन्स इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय 2a. आता त्याच्यामध्ये टाईप आपल्याला क्वेश्चन कशी विचारली जाऊ शकतात, तर वुडन आणि बुलेट म्हणजे लाकडाचा ठोकळा आहे, त्याच्यामध्ये बंदुकीची गोळीनं यक्स म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती होती 20 आणि फायनली त्यानं रेस्टमध्ये जाते म्हणजे फायनल वेलॉसिटी किती असणार आहे 0. मग तशा टाईपच्यामध्ये आपल्याला हे क्वेश्चन विचारू शकतात. आता इथं यस किती दिले म्हणजे यक्स दिले 4, इनिशियल वेलॉसिटी 20चा वर्ग 400 बाय 2a. मग इथून आपल्याला ए भेटते. आता द ड्रायव्हर इज ड्रायव्हिंग अ कार विथ स्पीड किती 50 मीटर पर सेकंड आणि अप्लाय ब्रेक सच दॅट ॲक्सेलरेशन -10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. फाइंड स्टॉपिंग डिस्टन्स. मग याच्यामध्ये आपण स्टॉपिंग डिस्टन्स कसं काढणार, तर इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे 50 आणि स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे काय असतं यक्स आणि ए माहिती आहे 10. पण 10 मग 50चा वर्ग 2500 आणि 2 गुणिले 10 किती 20. मग आन्सर किती आलं 125. थर्ड टाईपचं क्वेश्चन कसं असू शकते की आपल्याला मास दिलेलं आहे, इनिशियल वेलॉसिटी दिलेली असते आणि म्यू दिलेलं असते आणि मग तेव्हा आपलं स्टॉपिंग डिस्टन्स काय असतं आपलं नॉर्मली यू स्क्वेअर बाय 2a. मग जेव्हा आपल्याला म्यू वगैरे दिलेलं असते तेव्हा काय असते यू स्क्वेअर बाय 2 म्यू जी. जी म्हणजे काय असते ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फोर्थ क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, फोर्थ टाईपचं क्वेश्चन कसं असू शकते की एक ऑब्जेक्ट आहे ते यू वेलॉसिटीनं रेस्टमध्ये चाललं आहे, तर जे यक्स आहे ते काढायचं. नंतर मग यू स्क्वेअर बाय 2a आणि यू स्क्वेअर बाय 2a ला आपण काय म्हणू शकतो जी साईन थिटा. आणि पाचव्या टाईपचा क्वेश्चन आहे तसाच की फोर्स निगेटिव्ह म्हणजे ज्या साईडनं वेलॉसिटी आहे त्याच्या अपोजिट साईडनं फोर्स लागायला आहे आणि मग ऑब्जेक्ट जे रेस्टमध्ये चालला आहे तर त्याचा डिस्टन्स किती आहे, तर मग तेव्हा कसं करायचं यू स्क्वेअर बाय 2 कंसामध्ये जी साईन थिटा प्लस म्यू जी कॉस थिटा. आणि हे आपण कुठे शिकणार आहे तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये आपल्याला हे सगळं शिकायला मिळणार आहे. मग आता इथं काय म्हणतात ॲक्सेलरेशन आहे 10, नंतर ॲक्सेलरेशन किती झालं 20, स्टार्टिंगची वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी किती होती 100 आणि डिस्टन्स किती पार केलता 50. तर मग 100चा स्क्वेअर मायनस 2 गुणिले 10 गुणिले 50 20 स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं मग 9000 आणि व्ही किती आलं मग वर्गमुळात 9000. मग आता ओ म्हणजे काय, ओ म्हणजे नाही ते ओ नाही आहे 0 आहे. 0 म्हणजे काय फायनल वेलॉसिटी जेव्हा 0 होते म्हणजे रेस्टमध्ये गेल्यावर, तर तेव्हा इनिशियल वेलॉसिटी काय असणार तर 9000 म्हणजे वर्गमुळात 9000 आणि त्याचा वर्ग म्हणजे व्हीचा स्क्वेअर. व्हीचा स्क्वेअर किती असणार 9000 मायनस 2as. as म्हणजे ए किती असणार 20, ए 2ला 2 आणि यस तर आपल्याला काढायचं आहे.
मग हे सॉल्व केल्यावर आपल्याला काय भेटणार यक्स. आता जेव्हा Q1 आणि Q2 हे फोर्स ॲक्ट्स म्हणजे मॅग्नेटिक अट्रॅक्शन बद्दल जर चालू असेल तर मग जरा वेगळे. जेव्हा ग्रॅव्हिटीबद्दल आता मोशन वरच्या साईडने आणि एच मॅक्स काढायचे, फायनल वेलोसिटी 0 आहे म्हणजे ऑब्जेक्ट आपण खालून वर फेकणार आहे. तर मग तेव्हा एच मॅक्स काय असतं u²/2a आणि u²/2g. 2g का, कारण आपण हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल बोलायलो आणि मग ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण काय म्हणतो g. आणि आता हे ऑब्जेक्टची वेलोसिटी वर जाऊन 0 का होणार आहे, कारण खालून त्याला आपल्याला फोर्स म्हणजे ॲक्सिलरेशन आहे ना ग्रॅव्हिटीचं. आता हे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, सेम गणित होतं आणि आपण सॉल्व पण केलं होतं. आता इथं XTचा ग्राफ हे पण आपण केलंच होतं. हे पण आपण सॉल्व केलेलेच आहेत. आता आपण इथून सुरू करूया. Two cars P and Q start from a point at the same time in a straight line and their positions are represented xp x म्हणजे x ची पोझिशन काय जेव्हा काय 80 + bt² अँड Q ची काय आहे तर ft - t². At what time do the cars have same velocity? सेम वेलोसिटी म्हणजे अरे इकडे आपल्याला पोझिशन दिल्यात, तर पोझिशनचं आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय भेटते वेलोसिटी. मग दोघांना पण इंटिग्रेट करून घ्यायचं. a + 2bt इज इक्वल टू f/2t आणि ह्या दोघांची पण वेलोसिटी काय 0. मग तेव्हा आपल्याला काय काढायचं आहे टाईम. मग आपण दोघांची वेलोसिटी 0 नाही तर सेम पाहिजे ना. मग आपण आता a + 2bt हे p ची वेलोसिटी आहे आणि f - 2t हे q ची वेलोसिटी आहे. तर मग 2bt + 2t इज इक्वल टू f - a. मग t याच्यातून कॉमन काढलं 2b + 2 आणि इज इक्वल टू f - a. मग आता आपण काय करायचं, t आपल्याला काढायचं होतं ना, मग टी फक्त एका साईडला ठेवायचं आणि बाकी 2b + 2 गुणाकारातून भागाकारात न्यायचं. मग f - a इज इक्वल टू f - a/2b + 2. The displacement x meter of a particle of mass m moving on in one dimension under the action of force is related to time t by t किती आहे √x + 3. The displacement of the particle when its velocity is 0 will be. तर डिस्प्लेसमेंट विचारली आहे पार्टिकलची जेव्हा त्याची वेलोसिटी काय असणार आहे 0. आणि आपल्याला इथं दिलेलं काय आपल्याला टाईम दिलेला आहे, किती दिलेला आहे वर्गमुळात x + 3. मग आपल्याला x काय भेटणार आहे x - 3 होल स्क्वेअर आणि मग x भेटलं हे x - 3 t - 3 होल स्क्वेअर आणि मग xला डिफरन्शिएट केल्यावर आपल्याला काय भेटते वेलोसिटी. मग वेलोसिटी काय भेटली 2t - 3. मग याच्यावर आपल्याला टी भेटते किती आहे 3. मग t इज इक्वल टू 3 असताना वेलोसिटी काय असणार आहे 0. मग वेलोसिटी 0 कधी असणार आहे जेव्हा t इज इक्वल टू किती आहे 3. The position x of particle with respect to time
t along x axis is given by x is equal to 9t square minus t cube, where x is in meters and t is in second. What will be the position of this particle when it achieves maximum speed along x direction? तर मग आपल्याला काय दिले, एक्सची पोझिशन दिली 9t स्क्वेअर मायनस टीचा क्यूब. जर आपल्याला याचं आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय भेटते, वेलोसिटी. आणि वेलोसिटी वेलोसिटी किती आली मग आपली 18t मायनस 3t वर्ग. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय म्हणलं होतं, मॅक्झिमम स्पीड म्हणजे तेव्हा ॲक्सेलरेशन काय असणार आहे, 0. मग वेलोसिटीला आपण म्हणजे स्पीड आणि वेलोसिटी सेमच इथं, तर मग स्पीडला म्हणजे वेलोसिटीला आपण डिफरन्शिएट केलं काय भेटते आपल्याला, ॲक्सेलरेशन. ते कधी आहे 18 मायनस 60 आणि हे आपल्याला काय करायचं 0. मग 18 मायनस 60 इज इक्वल टू 0. मग तेव्हा आपल्याला टाईम भेटते, किती भेटते 3. मग तेव्हा आपल्याला काय म्हणले की तेव्हा एक्स डायरेक्शनमध्ये त्याची पोझिशन काय असणार, पोझिशन म्हणजे काय एक्स. मग आपली आलेली टीची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला त्या एक्स इज इक्वल टूच्या इक्वेशनमध्ये ठेवावं लागणार आहे. आणि मग तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे, पोझिशन. मग टीची व्हॅल्यू एक्समध्ये त्या ठेवली तर 9 गुणिले 3चा वर्ग म्हणजे 9 9 81 मायनस 27, 81 मायनस 27 केलं काय ते 54. ऑप्शन नंबर 1. The displacement of x of a particle varies with time t. x दिलेले AE चा पावर किती आहे -80 आणि BE चा पावर किती आहे बीटा टी, where A, B, alpha and beta are positive constants. The velocity of particle will be. तर मग हे काय दिलेलं आहे आपल्याला एक्स, आणि एक्सला आपण डिफरन्शिएट केलं तर काय भेटते त्याची वेलोसिटी. मग याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट केल्यावर काय भेटते मायनस अल्फा ए ईचा मायनस अल्फा टी वा घात प्लस बी बीटा ईचा बीटा टी वा घात. मग याला वापस नीट अरेंज केल्यावर आपल्याला काय कळते की जी वेलोसिटी आहे ती वाढत जाणार आहे टाईमसोबत. आता द वेलोसिटी वर्सेस टाईम ग्राफ दिलेला आहे. तर मग ॲक्सेलरेशन आणि टाईमचा ग्राफ काय असेल, तर वेलोसिटी आणि टाईमचा ग्राफ आहे म्हणजे याचं जे स्लोप असणार आहे ते काय असणार आहे, स्लोप जे आहे ते असणार आहे ॲक्सेलरेशन. मग पहिल्यांदा ॲक्सेलरेशन काय आहे पॉझिटिव्ह, म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह. मग पहिल्यांदा ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह असणारा ऑप्शन नंबर 4 मध्ये तर नाहीच म्हणजे चेर ते नाही आहेत. आणि मग नंतर काय आहे 0, कारण स्लोप 0 आहे. नंतर ॲक्सेलरेशन 0 असणारा ऑप्शनमध्ये कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. आणि नंतर स्लोप निगेटिव्ह व्हायला आहे आणि स्लोप निगेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन पण निगेटिव्ह. मग हे सगळं जुळून कुठे आलं आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. मग 80चा ग्राफ कसा असणार, जर जसा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिला आहे तसा. The ratio of distance traveled by a freely falling body in the first, second, third and fourth second. तर मग ती जी एखादा ऑब्जेक्ट आहे फ्रीली फाल व्हायले म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी जी आहे ती 0 आहे आणि ॲक्सेलरेशन पण कॉन्स्टंट आहे. मग त्याचं डिस्टन्स कसा असणार 1:3:5:7. आपण ते एका गणितामध्ये काढलं होतं. A stone falls freely under gravity. It covers distance h1, h2, h3 in first 5 seconds, the next 5 seconds and the next 5 seconds. The relation between h1, h2 and h3 is. तर h1 to h2 to h3 किती असते 1:3:5. हे कसं काय, कारण टाईम इंटरवल दिलेली सेम आहे. फ्रीली फाल व्हायला म्हणजे याचं ॲक्सेलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट आहे आणि इनिशियल वेलोसिटी जी आहे ती 0 आहे आणि टाईम इंटरवल पण कॉन्स्टंट आहे. मग h1/h2 काय असणार 1/3
आणि H2/H3 किती आहे 3/5. मग H2 = 3H1, H3 = 5H1. मग H1च्या जागी आपण काय लिहू शकतो H2/3 आणि H1च्या जागी काय लिहू शकतो H3/5. मग H1/H3 काय असणार 1/5 म्हणून मग ऑप्शन नंबर 4. A particle starts its motion from rest under the action of constant force if the distance covered in first 10 seconds is S1 and that covered in first 20 seconds is S2. then तर फर्स्ट 10 सेकंड म्हणजे डायग्राम बनवून घेतली आपण. तर T0 पासून T10 पर्यंत अंतर किती पार केलं x1 आणि T10 पासून T20 पर्यंत अंतर किती पार केलं x2 आणि याचा रेशो किती असते 1:3. पण इथं काय म्हणले की x1ला S1 आणि x1 + x2 कारण इथं काय म्हणले दॅट कवर्ड इन फर्स्ट 20 सेकंड. फर्स्ट 20 सेकंड म्हणजे T = 0 पासून T = 20 पर्यंत. मग x1 + x2 दोन्ही अंतर घ्यावं लागते आणि ते काय आहे S2. मग S1 किती होतं आपलं x1 म्हणजे 1 आणि S2 किती येते x1 होतं 1 आणि x2 किती होतं 3. मग 3 आणि किती झालं 4. मग S1/S2 किती येते 1/4. मग S2 = 4S1. ऑप्शन नंबर 2. A particle moves in straight line with a constant acceleration. It changes its velocity from 10 meter per second to 20 meter per second while passing through a distance 135 meter in t second. The value of t is. तर इनिशियल वेलोसिटी दिली 10, फायनल वेलोसिटी आहे 20, s दिले 35. तर ॲक्सेलरेशन आणि टाईम काढायचे. तर v = u + at फॉर्म्युल्यावरून आपल्याला काढता येते. आधी ॲक्सेलरेशन काढून घ्यायचं. ॲक्सेलरेशन माहीत झालं की मग टाईम माहीत नको होते. A distance traveled by a particle starting from rest and moving with acceleration 4/3 meter per second square in the third second is. तर nth काढायचे कारण थर्ड सेकंडसाठी विचारले ना. मग s = u + ½ 2n - 1a. इनिशियल वेलोसिटी 0 कारण रेस्टपासून सुरू झाले. हाफ 2n n किती दिले 3. मग 3 म्हणजे 3 nच्या जागी किती घेतलं 3 आणि -1 आणि a किती दिले 4/3. तर मग 1/2 गुणिले 5 + 4/3 5/2 गुणिले 4/3 किती येते 20/6. 20/6 ला अजून छोटा केलं किती येते 10/3. मग डिस्टन्स किती आलं 10/3 मीटर. आता 9th क्लासवाले क्वेश्चन करायचे आहेत. चुपचाप डायग्राम बनाव घुटना लगाव. मग आपल्याला ते जे माहिती दिलेली असणार आहे त्याच्यावरून डायग्राम बनवायची आणि दिमाग लावायचा. डिस्टन्स = काय असते स्पीड गुणिले टाईम. कारण टाईम = काय असते स्पीड = काय असते डिस्टन्स बाय टाईम. इथं चुकून टाईम लिहिले. जिसकी ज़रूरत है उसे मान लो. म्हणजे आपल्याला एखाद्याची काही गरज असली तर मग तिथं आपण त्याला अज्यूम करून आन्सर काढू शकतो. A particle travel with constant velocity 20 meter per second for 2 seconds and for next 5 seconds it travel with 10 meter per second and in last part of journey it travel with 30 meter per second for 10 seconds. Find average velocity. ॲव्हरेज वेलोसिटी काय असणार ॲव्हरेज वेलोसिटी म्हणजे काय असते डिस्प्लेसमेंट बाय टाईम. तर डिस्टन्स काय असते स्पीड गुणिले टाईम. मग पहिल्यांदा स्पीड किती होती 20, टाईम होता 3 सेकंद. नंतर स्पीड होती 10, टाईम 5. नंतर स्पीड 30, टाईम 10. मग या सगळ्या डिस्टन्सची बेरीज केली आणि खाली टोटल टाईम ठेवला तर मग फॉर्म्युला काय बनते v1 t1 + v2 t2
प्लस v3t3/t1 प्लस 2t2 प्लस t3. हे कशाचा फॉर्म्युला झाला? ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा. मग अ पर्सन ट्रॅव्हल्स अलॉंग अ स्ट्रेट रोड फॉर फर्स्ट हाफ टाइम with velocity v1 and next half time with velocity v2. The mean velocity of the man is, mean velocity, average velocity is equal to u1 t by 2 plus u2 t2 t by 2 by t. v1 plus v2 by 2. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय असते? डिस्टन्स बाय टाईम. डिस्टन्स काय आहे इथं? यक्स. डिस्टन्स काय? यक्स प्लस यक्स, कारण यक्स जातानाचा प्लस यक्स येतानाचा, म्हणजे डबल झालं ना ते जाऊन येणं, कारण जिथून निघालं होतं त्याच पॉईंटवर आलं ते. आणि टाईम काय? तर जाण्याचा एकदा येण्याचा एकदा. मग 2x, यक्स प्लस यक्स काय झालं? 2x. आणि टाईम येतानाचा काय होता? x बाय v1 आणि जातानाचा x बाय v2. मग 2v1v2 बाय v1 प्लस v2. हे कशाचा फॉर्म्युला झाला? ॲव्हरेज स्पीडचा. द बॉडी स्टार्ट्स फॉल फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. द डिस्टन्स कवर्ड बाय इट्स फर्स्ट, सेकंड, थर्ड सेकंड आर इन रेशो. तर जेव्हा फ्रीली फॉल होते तर तेव्हा ॲक्सलरेशन कॉन्स्टंट, इनिशियल वेलॉसिटी 0, टाईम इंटरवल सेम आहे. तर मग 1:3:5. A car travel a distance d on a straight road in 2 hours and then returns to starting point in next 3 hours. The average speed is. तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला? डी डिस्टन्स ट्रॅव्हल केला पहिल्यांदा, आणि येताना पण तेवढाच. डी जातानाचा, डी येतानाचा, म्हणजे किती झाला? 2d. आणि टाईम किती लागला? 2 घंटे आणि 3 घंटे, म्हणजे किती झाले? 5. मग 2d/5. A body covers 1/3 of the distance with the velocity v1, the second 1/3 distance with velocity v2, and the last 1/3 distance with velocity v3. The average velocity is. तर ॲव्हरेज वेलॉसिटी काय येणार? टोटल डिस्टन्स किती आहे? x. आणि टाईम पहिला डिस्टन्स ट्रॅव्हल करायला किती लागला? x 3v1. सेकंड टाईमला काय लागला? x 3v2, x बाय 3v2. आणि थर्डला टाईम किती लागला? x बाय 3v3. आणि मग याचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर काय येते? मग 3v1v2 v3 बाय v1 प्लस v2 प्लस v2 v3 प्लस v3 v1. ऑप्शन नंबर 2. A bicyclist encounters a series of hills. Uphill speed is always v1 and downhill speed is always v2. The total distance traveled is L with uphill and downhill portions of equal length. The cyclist average speed is. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असते? टोटल डिस्टन्स बाय टोटल टाईम. डिस्टन्स टोटल किती आहे? L. आणि पहिलं अपहिल पार करायला त्याला लागलेलं टाईम किती आहे? L बाय 2v1. आणि डाऊनहिल पार करायला लागणारे किती आहे? L बाय 2v2. म्हणून मग त्याची ॲव्हरेज स्पीड किती आली? 2v1v2 बाय v1 प्लस v2. A car covers a distance 2 kilometer in 25 minutes. If it covers half of the distance with speed 40 km/h, the rest distance it will cover with speed. ते आपल्याला करायचं आहे. तर t1 x इज इक्वल टू 0 पासून अंतर किती पार करायचे? 2 किलोमीटर. पहिलं 1 किलोमीटर अंतर त्यांना पार केलं आहे 40 km/h स्पीडनं. तर दुसरं 1 किलोमीटर अंतर पार करायला त्याची स्पीड किती असेल? तर मग टोटल टाईम किती दिलेला आहे? 2.5 मिनिट. तर 2.5 मिनिट म्हणजे आपण आता ते टाईमच्या बेरीज न केलं तर सोपं जाते. तर पहिल्यांदा टाईम किती लागला असेल? तर 1/40. आणि दुसऱ्यांचा टाईम किती आहे? 1/v. कारण आता इथं स्पीड इज इक्वल टू काय असते? डिस्टन्स बाय टाईम. मग टाईम इज इक्वल टू काय होते? डिस्टन्स बाय स्पीड. मग पहिल्यांदाचा टाईम काय? 1/40. दुसऱ्यांचा टाईम काय? 1/v इज इक्वल टू
25 हे मिनिटमध्ये दिलं होतं ना, आणि बाकी युनिट सगळे किलोमीटर पर आवर, जे किलोमीटर आणि आवरमध्ये आहेत, म्हणून मग या मिनिटला आवरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. तर मग 25/60 करावं लागतं. त्यासाठी भागाकार वगैरे केल्यावर आन्सर काय आलं, 60 किलोमीटर पर आवर.